नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी अरुण जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। संसद आणि त्याची निर्मितीची प्रक्रिया अर्थात ती संपूर्ण रचना काय आहे याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये विवेचन करणार आहोत। संसदीय व्यवस्था जे अर्थात राज्यघटनेतील भाग 5 प्रकरण 2 कलम 79 ते 122 च्या दरम्यान विश्लेषित करण्यात आलेले आहे। त्यामध्ये कलम 79 आहे, भारतीय संघराज्यासाठी एक संसद असेल। संसदेत राष्ट्रपती, राज्यसभा व लोकसभा यांची मिळून बनलेले आपल्याला दिसते। हे तीन महत्त्वपूर्ण स्तंभ ज्यांच्या अंतर्गत संसदीय व्यवस्था जी ती कार्यान्वित होताना आपल्याला दिसते। त्यामध्ये कलम 80 आहेत, जिथे राज्यसभेची रचना जी ती प्रस्तावित केलेली आपल्याला दिसते। मग राज्यसभेच्या रचनेमध्ये जर पाहिलं आपण तर राज्यसभेची सदस्य संख्या, एकूण सदस्य संख्या आपल्याला ही 250 पाहायला मिळते। त्यामध्ये घटक राज्य अर्थात राज्यांकडे 238 सदस्य, तर केंद्रशासित प्रदेशांच्या बाबत 12 सदस्य, केंद्रशासित प्रदेशांमध्ये 12 जे राष्ट्रपती मार्फत नामनिर्देशित केले जाताना आपल्याला दिसतात। अर्थात इथे जर पाहिलं तर घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून 238 आहेत आणि राष्ट्रपती मार्फत 12 सदस्य नामनिर्देशित करून एक प्रकारे ही व्यवस्था जी ती कार्यान्वित झालेली दिसते। मग सध्या स्थितीमध्ये किती आहेत? सध्या स्थितीत जर पाहिलं तर या ठिकाणी 245 सदस्य आहेत, त्यापैकी 229, त्यानंतर 4 आणि 12, 229 जे आहेत ते घटक राज्यांचे आहेत, 4 सदस्य हे केंद्रशासित प्रदेशाचे आणि 12 सदस्य राष्ट्रपती महोदयांच्या मार्फत त्या ठिकाणी नामनिर्देशित केले जाताना दिसतात। पुढे हे जे 12 सदस्य आहेत, हे 12 सदस्य वाङ्मय, शास्त्र, कला, समाजसेवा या क्षेत्रातून निवडले जातात। अर्थात या क्षेत्रामध्ये ज्यांनी निपुणतापूर्वक किंवा प्रावीण्यपूर्वक किंवा उल्लेखनीय काम केलेले आहे अशा लोकांच्या विचाराचा किंवा अशा लोकांच्या अनुभवांचा फायदा संसदीय नियम प्रणाली बनवताना किंवा वेगळ्या प्रकारची योजना धारण करताना व्हावा याकरता राष्ट्रपती महोदयांच्या माध्यमातून 12 सदस्य जे त्यांना नियुक्त केले जाताना आपल्याला दिसतात। पुढे राज्यसभेतील जागांची घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये विभागणी 4थ्या अनुसूचीमध्ये करण्यात आलेली आहे। त्यानुसार जर बघितलं गेलं तर घटक राज्यांचे प्रतिनिधी, त्यामध्ये एक ही संस्था त्या राज्यांच्या लोकसंख्येच्या आधारावरती निश्चित केलेले आपल्याला दिसते। आणि नंबर 2 प्रतिनिधी राज्यांच्या विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणे मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार त्या ठिकाणी निवडून दिले जातात। अर्थात हे जे राज्यसभेचे सदस्य असतात हे एक प्रकारे राज्यांचं प्रतिनिधी करण्याचं काम करतात, राज्यांचं प्रतिनिधित्व करण्याचं काम करतात, ज्या अंतर्गत त्या ठिकाणी संपूर्ण राज्यांची असणारी भूमिका जी ही भूमिका त्या सभागृहाच्या पटलावरती या सदस्यांच्या माध्यमातून उमटवण्याचं कार्य जे ते केलं जाताना आपल्याला दिसतं। पुढे कलम 83 आहे, संसद सदनांचा कालावधी जो तो निश्चित केलेला आहे। त्यामध्ये अर्थात लोकसभेचा कालावधी हा 5 वर्ष आहे। म्हणजे अर्थात जर बघितलं गेलं तर लोकसभा जी ती विसर्जित दर 5 वर्षांनी होताना आपल्याला दिसते। मात्र राज्यसभेचा जो कालावधी तो त्या ठिकाणी स्थायी स्वरूपाचा आहे। म्हणजे अर्थातच राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही, मात्र त्यातील जे सदस्य आहेत या सदस्यांचा कार्यकाळ जर पाहिला तर तो 6 वर्षांचा आहे। परंतु या 6 वर्षांच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर रोटेशन पद्धतीनुसार अर्थातच राज्यसभा जेव्हा फाउंड झाली त्यानुसार रोटेशन करण्यात आलं आणि त्या रोटेशन मध्ये जर पाहिलं तर दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य जे ते निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने त्या सदस्यांना त्या ठिकाणी निवडणूक तत्वाच्या माध्यमातून भरण्याचं कार्य केलं जातं। पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर राज्यसभेतील जागांची घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यामध्ये विभागणी ही 4थ्या अनुसूचीनुसार करण्यात आलेली आहे। पुढे जर पाहिलं तर कलम 99 च्या माध्यमातून संसद सदस्यांची प्रतिज्ञा आणि शपथ ही निश्चित केलेली आपल्याला दिसते। त्यानंतर कलम 81 आहे, ज्यानुसार एक प्रकारे लोकसभेची रचना आहे। जशी राज्यसभेची बघितली आपण तशी महत्त्वपूर्ण लोकसभेची आपल्याला रचना पाहायला मिळते। या रचनेमध्ये जर पाहिलं तर एकूण सदस्य संख्या जी आहे ती लोकसभेची 552, त्यापैकी 530 घटक राज्यांची, 20 केंद्रशासित प्रदेशासाठी आणि 2 अँग्लो इंडियन यांच्यासाठी निश्चित केलेली दिसते। पुढे जर बघितलं गेलं तर सध्या स्थितीला ही व्यवस्था 545 आहेत। 545 मध्ये 530 घटक राज्यांचे, 12 केंद्रशासित प्रदेशांचे आणि 2 अँग्लो इंडियन। मात्र नुकतंच जर बघितलं गेलं तर 2019-20 मध्ये अँग्लो इंडियन यांचा कार्यकाळ जो तो संपुष्टात आला, मात्र तो पुढील 10 वर्षासाठी वाढवला गेला नाही,
म्हणून सध्या स्थितीला जर बघितलं गेलं तर एकूण लोकसभेची सदस्य संख्येपैकी सध्या स्थितीची 543 आहे. त्यामध्ये आता 2 अँग्लो इंडियनचा समावेश होताना आपल्याला दिसत नाही. पुढे कलम 84 आहेत. कलम 84च्या माध्यमातून लोकसभा सदस्यांसाठी पात्रता निश्चित केली. त्यामध्ये 1 तो भारतीय नागरिक असावा, 2 त्याचे वय किमान 25 वर्ष पूर्ण झालेले असावे, 3 कोणत्याही मतदारसंघात मतदार म्हणून त्याने नाव नोंदलेलं असावं. आणि पुढे जर बघितलं तर कलम 102 संसदीय सदस्यांची अपात्रता निश्चित केलेली आहेत. त्यामध्ये संसदेच्या अपात्रतेसंबंधी प्रश्नांवर काही महत्त्वपूर्ण निर्णय निश्चित झाले. त्यामध्ये जर बघितलं गेलं तर संसदीय सदनांचा कालावधी, संसद सदनामध्ये जर बघितलं तर कलम 83 नुसार राज्यसभेचा कालावधी आहे. राज्यसभा जसे यापूर्वी मी सांगितले की स्थायी सभागृह आहेत, विसर्जित होत नाहीयेत. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य जे ते निवृत्त होतात, पुन्हा नव्याने भरले जातात. त्यानंतर निवृत्ती संबंधित तरतूद जे ती कायद्याने निश्चित करण्यात आलेले आहेत आणि तो अधिकार अर्थात संसदेला आहे. निवृत्त सदस्य पुनर्निवडीसाठीही पात्र असतात. नामनिर्देशित सदस्यही पुनर्निवडीसाठी पात्र असतात आणि अशा पुनर्निवडीसाठी ते कितीही वेळा त्या ठिकाणी पात्र असतात. पुढे सदस्यांचा पदावधी हा निश्चित आहे. संसदीय अधिकारानुसार त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी कायदा 1951 संमत करण्यात आला. त्यानुसार 6 वर्ष निश्चित करण्यात आला. निवृत्त सदस्यांच्या जागा भरण्यासाठी दर 2 वर्षांनी राज्यसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या घेतल्या जाताना आपल्याला दिसतात आहे. पुढे कलम 83 लोकसभेचा कालावधी. आता हे स्थायी सभागृह नाही, अर्थात 5 वर्ष याचा कालावधी. 5 वर्षानंतर त्याचं विसर्जन होत असतं, पुन्हा नव्याने निवडणुका होतात आणि पुन्हा ते सभागृह कार्यान्वित होताना आपल्याला दिसतं. 42व्या घटनादुरुस्तीने हा कार्यकाळ 6 वर्षाचा केला होता. मात्र पुढे 44व्या घटनादुरुस्तीनुसार पुन्हा त्याला 5 वर्ष करण्यात आलं. तेव्हापासून ते आजपर्यंत 5च वर्ष आपल्याला निश्चित झालेले दिसतो. राष्ट्रपती हे पंतप्रधानांच्या सल्ल्याने लोकसभा जी ती विसर्जित करू शकतात. तर राष्ट्रीय आणीबाणीच्या दरम्यान लोकसभेचा कार्यकाळ जो तो एका वेळी 1 वर्षाने वाढवता येतो. असा तो कितीही वेळा त्या ठिकाणी वाढवता येतो. मात्र आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर 6 महिन्यापेक्षा अधिक हा कार्यकाळ जो तो वाढवता येत नाहीये. ही महत्वपूर्ण व्यवस्था आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागते. पुढे जर बघितलं आपण तर संसद सदस्यत्वासाठी काही महत्वपूर्ण पात्रता सांगितल्या आहे. कलम 84 नुसार भारतीय नागरिक निवडणूक आयोगाने प्राधिकृत व्यक्तीसमोर 3ऱ्या अनुसूचीमधील नमुन्यानुसार शपथ जी ती शपथ त्या ठिकाणी त्या सदस्यांना देतात किंवा सभागृहामध्ये येण्यापूर्वी जेव्हा ते निवडणुकीसाठी उभे असतात त्यावेळेस देखील त्यांना हमीपत्र किंवा शपथपत्र किंवा प्रतिज्ञापत्र जे त्यावरती निवडणूक आयुक्तांसमोर किंवा निवडणूक आयुक्ताने प्राधिकृत केलेल्या आयुक्तांसमोर त्या ठिकाणी त्याला घ्यावी लागताना आपल्याला दिसते. पुढे जर बघितलं तर राज्यसभेचा सदस्य बनण्यासाठी किमान त्याचे 30 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. तर लोकसभेच्या सदस्यासाठी किमान त्याने 25 वर्ष पूर्ण केलेले असावे. पुढे संसदेने कायद्याने वेळोवेळी विहित केलेली पात्रता त्याने धारण केलेली असावी. अर्थात संसदीय कायदा किंवा लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार केलेले जे काही नियम पद्धत आहे तिचा वापर केलेला असावा. त्यामध्ये 1 लोकसभा तसंच राज्यसभेसाठी तो देशातील कोणत्याही संसदीय क्षेत्रातील अर्थात मतदारसंघातील नोंदणीकृत मतदार असावा. नंबर 1. नंबर 2 तो अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी आरक्षित जर जागा असेल तर त्या ठिकाणी तो सदस्य त्याच समूहातील असणं गरजेचं आहे. त्याला इतर समूहातील सदस्याला त्या निवडणुकीसाठी उभं राहता येणार नाहीये. तो त्या ठिकाणी अर्थातच अपात्र मानला जाताना आपल्याला दिसेल. पुढे जर बघितलं गेलं तर संसदेची काही महत्वपूर्ण अधिवेशनं आहेत. ज्या अधिवेशनाच्या माध्यमातून संसदेच्या पटलावरती त्या ठिकाणी जनप्रतिनिधी आपले प्रश्न उपप्रश्न मांडतात आणि त्यानुसार जनहितार्थ विविध स्वरूपाच्या योजना ज्या त्या लागू करतात. त्यामध्ये कलम 85 नुसार राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सदनास अधिवेशनाचे अभिनिमंत्रण जे ते देतात. त्यानंतर 2 अधिवेशनादरम्यान 6 महिन्यापेक्षा जास्त अंतर असणार नाही. सध्या स्थितीला जर बघितलं गेलं तर 3 अधिवेशनं होतात. ज्यामध्ये अधिवेशनाची सुरुवात ही त्या ठिकाणी वित्तीय विवरणपत्र अर्थात बजेट अधिवेशनाने होते. नंतर पावसाळी अधिवेशन आणि शेवटी हिवाळी अधिवेशन. अशा पद्धतीने अधिवेशनाची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. सत्र समाप्तीची सूचना जी ती राष्ट्रपती महोदय त्या ठिकाणी काढताना आपल्याला दिसतात. जसं यापूर्वी म्हटलं की अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी ते मे महिन्यात असतं. पावसाळी अधिवेशन हे जुलै ते सप्टेंबर मध्ये आणि हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं.
त्यानंतर लोकसभेचं विसर्जन जे ते नियमित 5 वर्ष पूर्ण झाले असेल तर, किंवा दुसरं पंतप्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असेल तर, किंवा राष्ट्रपतीने पंतप्रधानांच्या सल्ल्याने त्या ठिकाणी जर आपलं राजीनामा जो तो सुपूर्द केला असेल तर, किंवा विसर्जित करण्यासाठी राष्ट्रपती महोदयांना सांगितलं गेलं असेल तर त्या ठिकाणी तो कार्यकाळ संपुष्टात येताना आपल्याला दिसतो. कलम 86 राष्ट्रपती महोदयांचे अभिभाषण. राष्ट्रपती महोदय हे प्रत्येक वर्षी पहिल्या अधिवेशनापूर्वी व त्या ठिकाणी लोकसभेच्या असणाऱ्या नव्याने निवडून आलेले जी काही लोकसभा आहे त्यापूर्वी त्या ठिकाणी दोन्ही सभागृहांना संयुक्तिकपणे अभिभाषण देण्याचं काम करतात. अशा अभिभाषणामध्ये राष्ट्रपती महोदय सरकारने मागील वर्षी केलेले कार्य, सध्याचे प्रस्तावित असणारे कार्य आणि भविष्यातील सरकारच्या योजना याबाबतचं संपूर्णतः विश्लेषण जे ते या अभिभाषणाच्या माध्यमातून केलं जाताना आपल्याला दिसतं. त्यानंतर पुढे जर बघितलं गेलं तर मंत्री आणि महान्यायवादी यांचे सदनाबाबतचे अधिकार जे ते निश्चित केलेले आपल्याला दिसतात. केंद्रीय मंत्री व महान्यायवादी यांना संसदेच्या कोणत्याही सदनात किंवा संयुक्त बैठकीत त्या ठिकाणी ते भाषण करू शकतात किंवा आपलं मत जे ते मांडू शकतात किंवा कामकाजामध्ये भाग घेऊ शकतात. मात्र ते सदस्य जे ते केवळ ज्या सभागृहाचे सदस्य आहेत त्या सभागृहामध्ये मतदान करू शकतात. अपवादात्मक इथे जर पाहिलं तर महान्यायवादी हे भाषणामध्ये भाग घेऊ शकतात, कामकाजात भाग घेऊ शकतात, मत व्यक्त करू शकतात, मात्र मतदान कोणत्याही सभागृहामध्ये करू शकत. पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर संसदेचे पीठासीन व अन्य अधिकारी, त्यामध्ये अर्थात राज्यसभा कलम 89च्या माध्यमातून सभापती व उपसभापती यांची निवड प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर भारताचा उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. राज्यसभा लवकरात लवकर एखाद्या सदस्याची उपसभापती म्हणून निवड करते किंवा ते पद रिक्त झाल्यास एखाद्या सदस्याला उपसभापती म्हणून त्या ठिकाणी निवडण्याचं काम केलं जाताना आपल्याला दिसतं. त्यानंतर राज्यसभेत एक कलम 90 आहे, त्यानुसार उपसभापती पद रिक्त होणे, त्यांचा राजीनामा आणि बडतर्फी हे एक महत्वपूर्ण आहे. त्यानंतर राज्यसभेचे सदस्यत्व संपुष्टात आले असेल तर त्यांचं सदस्यत्व त्या ठिकाणी संपुष्टात येतं. त्यानंतर त्यांनी जर सभापती महोदयांकडे राजीनामा दिला असेल तर उपसभापतीच पद संपुष्टात येताना आपल्याला दिसतं. राज्यसभेच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या राज्यसभेच्या ठरावाद्वारे त्या ठिकाणी 14 दिवसापूर्व नोटीस जी ती त्यांना द्यावी लागते जर त्यांना प्रभावी बहुमताने पदावरून दूर करण्याची व्यवस्था करायची असेल तर. त्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर कलम 91 आहेत, उपसभापती किंवा अन्य व्यक्तींच्या सभापती पदाची कर्तव्य पार पाडण्याचे अधिकार त्यांच्याकडे निश्चित आहेत. सभापतीचे पद रिक्त असताना किंवा उपराष्ट्रपती हा राष्ट्रपती म्हणून कार्य करीत असेल तेव्हा त्या पदाची कर्तव्य त्या ठिकाणी पार पाडण्याचे अधिकार त्यांच्याकडे निहित केलेले आपल्याला दिसतात. किंवा सभापतींच्या गैरहजेरीत उपसभापती त्यांचे कार्य पार पाडतात. जर उपसभापती जर गैरहजर असेल तर राज्यसभा कार्यपद्धतीनुसार ठरवेल अशा एखाद्या व्यक्तीस त्या ठिकाणी सभागृहाच्या सभापती पदावरती विराजमान केलं जातं आणि सभागृहाची कार्यवाही जी ती कार्यान्वित केली जाताना आपल्याला दिसते. राज्यसभेचे असणारे उपाध्यक्ष महत्वपूर्ण पॅनल आहेत, ज्या पॅनलनुसार सभापती राज्यसभा सदस्यांमधूनच महत्तम 10 राज्यसभेचे जे ते 6 सदस्यांची नियुक्ती जी ती केली जाताना आपल्याला दिसतात. त्यानंतर पुढे जर बघितलं गेलं तर कलम 92 नुसार राज्य सभापती जे असतात ते पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असेल तर स्वतः उपस्थित असले तरी त्या ठिकाणी आपलं मत मांडणी त्याबाबतची असणारी भूमिका जी ती त्यांना निश्चित करण्याबाबतची व्यवस्था राज्यघटनेमध्ये कुठे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पुढे जर बघितलं गेलं तर संसदेचे पीठासीन अधिकारामध्ये लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे 2 महत्वपूर्ण पदे आहेत. कलम 93 नुसार लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड लोकसभा सदस्यांमधूनच केली जाताना आपल्याला दिसते. त्यानुसार अध्यक्ष व उपाध्यक्षांचे पद रिक्त होणे किंवा राजीनामा किंवा बडतर्फी करणं या कारणास्तव रिक्तता जी ती निश्चित होताना आपल्याला दिसते. त्यामध्ये नंबर 1 त्यांचे लोकसभेचे जर सदस्यत्व संपुष्टात आले तर देखील त्यांचं पद रिक्त होताना आपल्याला दिसतं. जर अध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा उपाध्यक्षांकडे सुपूर्द केला असेल तरी देखील पद रिक्त होताना आपल्याला दिसतं किंवा राजीनामा दिला असेल तरी देखील पद रिक्त होताना आपल्याला दिसतं. किंवा अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी किमान जर त्यांना पदावरून दूर करायचं असेल तर त्यासाठी प्रभावी बहुमताचा वापर केला जातो. परंतु अशा पदावरून दूर करण्यापूर्वी किमान 14 दिवस पूर्व सभागृहास नोटीस देणं बंधनकारक आहे. त्याशिवाय कोणत्या प्रकारची कार्यवाही ती करता येत नाही आणि त्यासाठी किमान
50 सदस्यांचा त्या ठिकाणी अनुमोदन असणं आवश्यक आहे. त्यानंतर कलम 95. कलम 95 नुसार अध्यक्ष किंवा अन्य व्यक्तींचा अध्यक्ष पदाबाबतची कर्तव्य पार पाडण्याचे अधिकार ते अधिकार निश्चित करण्यात आले. या अधिकारांमध्ये अध्यक्षांचे पद रिक्त असताना उपाध्यक्ष किंवा उपाध्यक्षांचे पद रिक्त असल्यास राष्ट्रपती नियुक्त करतील अशा सदस्याला त्या ठिकाणी अध्यक्ष पदावरती विराजमान ते केलं जाताना आपल्याला दिसतं. परंतु जर समजा अध्यक्ष गैरहजर असेल तर उपाध्यक्ष त्या पदावरती काम करतो. उपाध्यक्ष गैरहजर असेल तर उपाध्यक्ष पॅनल मधून सदस्य किंवा राज्यसभेसाठी उपाध्यक्ष पॅनल आणि लोकसभेसाठी अध्यक्ष पॅनल मधील असणारे सदस्य त्यामध्ये अध्यक्षपद भूषवतात. जर तेही गैरहजर असेल तर राष्ट्रपती महोदय त्या ठिकाणी एखाद्या सदस्यास अध्यक्ष पदावरती विराजमान करून सभागृहाची कार्यवाही ती कार्यान्वित करण्याचं काम करताना आपल्याला दिसतात आहे. आता पुढे जर पाहिलं तर सभागृहाचे यथार्थपणे कामकाज चालवण्याची पद्धत आहे. कलम 99 द्वारे सदस्यांची शपथ किंवा प्रतिज्ञा निश्चित केली आहेत आणि कलम 100 द्वारे सभागृहात मतदान करण्याच्या अधिकाराच्या बाबतची तरतूद निश्चित करण्यात आले. सभागृहाच्या बैठकीतील संयुक्त बैठकीतील सर्व प्रश्नांचे निर्णय हे हजर व मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या साध्या बहुमताने घेतले जातात. केवळ उल्लेखित केलेल्या विशेष बाबतीतच, उदाहरणार्थ राष्ट्रपतीमधील महाभियोग असेल किंवा घटना दुरुस्ती प्रक्रिया असेल, याबाबत विशेष बहुमताची गरज असते. पीठासीन अधिकारी जे असतात अर्थात अध्यक्ष महोदय यांना पहिल्या फेरीमध्ये मतदान करण्याचा अधिकार नसतो. केवळ समानतेच्या स्थितीमध्येच ते मतदान करण्यासाठी पात्र असतात. पुढे जर बघितलं गेलं तर सदनातील एखादे सदस्य एखादं पद जर रिक्त राहिल्यास किंवा कोणी अनधिकृत चर्चेत भाग घेतला किंवा मतदान केल्यास आढळले तरी सदनाने केलेले कामकाज ते विधिग्राह्य ठरते. त्याला रद्द केलं जात नाही किंवा त्यांना संपुष्टात आणलं जाताना आपल्याला दिसत नाहीये. पुढे सभागृहातील असणारी गणपूर्ती किंवा कोरम महत्वपूर्ण आहे. कोणत्या सभागृहाची बैठक ही बैठक सुरू करण्यासाठी एकूण सभागृहाच्या असणाऱ्या एकूण सदस्यांच्या 1.5 सदस्य जर उपस्थित असेल तर त्या ठिकाणी सभागृहाची बैठक ती कार्यान्वित करता येते किंवा तिला कार्यान्वित करण्याचा अधिकार तो प्राप्त होताना आपल्याला दिसतो. पुढे पीठासीन अधिकारी प्रत्येक दिवशी बैठकीच्या प्रारंभी कोरम पूर्ण असल्याची खात्री करतो. अर्थात जर बघितलं तर लोकसभेच्या 552 पैकी किमान 55+ सदस्य इथे कोरम पूर्ण करताय किंवा इकडे 250 पैकी 25+ सदस्य कोरम पूर्ण करताना आपल्याला दिसतात. त्याची खात्री पीठासीन अधिकारी नेहमी करून घेताना आपल्याला दिसतात. संसद सदस्यांची अपात्रता आहे. त्यामध्ये नंबर 1 पद रिक्त होणं. 2 कोणताही व्यक्ती संसदेच्या दोन्ही सदनांचा सदस्य असणार नाही. जर असेल तर लोकप्रतिनिधी कायदा 1991 त्याचं सदस्यत्व संपुष्टात आहे. त्यानंतर 10 दिवसाच्या आत जर कोणत्याही सदनात कार्य करायचे हे सूचित केले नाही तर राज्यसभेचं सदस्यत्व ते त्याचं संपुष्टात येताना दिसतं. दुसरं, एका सदनाचा सदस्य दुसऱ्या सदनात निवडून आला असेल तर पहिल्या सदनातील जागा त्याची रिक्त मानली जाते. त्यानंतर एकाच सदनात 2 जागेवर निवडून आल्यास एका जागेची निवड करावी, अन्यथा दोन्ही जागा त्याच्या रिक्त होताना आपल्याला दिसतात. यानंतर पुढे कलम 101 आहे. कोणताही व्यक्ती संसद व राज्य विधानमंडळ या दोन्ही सभागृहाचे एकाच वेळेस सदस्य असणार नाही. त्याला किमान 14 दिवसाच्या आत आपल्या सदस्यत्वाचा म्हणजे आपल्या सभागृहाची निश्चितता करावी लागते, अन्यथा आमदारकी अर्थात राज्य विधानमंडळ किंवा खासदारकी ही रिक्त होण्याची शक्यता असते. कलम 102 क्लॉजेस 1 व 2 नुसार अपात्रता आहे. अध्यक्ष किंवा सभापती यांना संमत राजीनामा दिला तर सदस्यत्व संपुष्टात येतं किंवा 60 दिवसापेक्षा अधिक कालावधीत परवानगीशिवाय जर गैरहजर राहिला तरी देखील त्यांचं सदस्यत्व संपुष्टात येताना आपल्याला दिसतं. कलम 102 नुसार संसद सदस्यांची काही महत्वपूर्ण अपात्रता आहे. त्यामध्ये नंबर 1 लाभदायक पद जर धारण केलेलं असेल तर त्याचं सदस्यत्व संपुष्टात येतं. सक्षम कोर्टातून मनोरुग्ण असल्याचं निर्देशित केलं तर सदस्यत्व संपुष्टात येतं. कर्ज बुडवे, दिवाळखोर असेल, नादार असेल तरी देखील सदस्यत्व संपुष्टात येतं, अपात्र ठरतात. त्यानंतर तो भारताचा नागरिक नसेल तरी देखील अपात्र ठरतात. संसदीय कायद्याद्वारे जर तो अपात्र ठरला असेल तरी देखील अपात्र ठरतो. आणि अंतिमतः जर पाहिलं पक्षांतर बंदी कायद्याच्या अन्वये जर तो अपात्र 52व्या घटना दुरुस्तीनुसार ठरला असेल तरी देखील संसद सदस्य त्याचं संपुष्टात येताना आपल्याला दिसतं. यानंतर पुढे जर बघितलं गेलं तर कलम 103 आहेत. संसदेच्या अपात्रतेसंबंधी प्रश्नावरील काही महत्वपूर्ण निर्णय आहेत. त्यामध्ये अपात्रतेसंबंधी कोणत्याही कारणास्तव उद्भवलेली कोणताही प्रश्न राष्ट्रपतीकडे निर्देशित करून त्यांचा निर्णय अंतिम असेल. मात्र निर्णय देण्यापूर्वी राष्ट्रपती हे निवडणूक आयोगाचं मत
ते मागून अशा मतानुसारच आपला निर्णय जो तो निश्चित करताना दिसतंय. ठीक आहे. तर हे संसदीय व्यवस्थेची ही संपूर्ण व्यवस्था आपल्याला लक्षात घेता येऊ शकते. त्यानंतर उर्वरित संसदेबाबतचा जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.